राजे होते म्हणून आज आम्ही आहोत. इथे येता छाती गर्वाने ताट झाली तर मान आदराने झुकली ती या पराक्रमी राजाच्या शौर्यावर. हा फक्त एक गड नसून स्वराज्याच्या अस्तित्वाला अनुभवणारा, त्याच्या पराक्रमाला आपल्याला सांगणारी पावन वास्तू आहे. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून या पावन रायगडाचे थोडे वर्णन करणार आहे. सगळ्यात आधी आम्ही पोहोचलो स्वराज्याची जननी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास. दर्शन घेऊन या सुंदर छोट्याशा जिजाला भेटून ताक पिऊन आम्ही निघालो रायगडाच्या दिशेने. रायरी नावाने ओळखला जाणारा हा गड महाराजांच्या हक्केत झाला रायगड. रायगडावर राजांच्या 6 महाराण्यांचा महल पाहिल्यावर शत्रूंनी वेढा घातला तर म्हणून गडावर होत्या धान्याच्या कोठारा. त्या पाहून समजलं या रायगडावर एक अशी खोली आहे जिथे गुप्त बातम्यांची चर्चा केली जायची. बहिर्जी नाईक यांच्या सोबत. वैशिष्ट्य असतं की या खोलीतून कितीही ओरडून बोललं तरी वरती ऐकू जात नाही. इथे एवढं 3000 फूट वर 35 फूट खोल गंगासागर तलाव आहे जिथे 12ही महिने पाणी असतं. हिरकणी कड्यावरून हिरकणी आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी रात्रीच इथून उतरली होती. तो हा हिरकणी बुरुज. हा आहे आपल्या राजांचा राज दरबार. इथे 6000 प्रजा एका वेळेस बसत होती. इथे आपल्या राजांचा राज्याभिषेक होतो. आणि माहितीये का राजांच्या राज्याभिषेकाला जे 2 मोठे हत्ती होते ते गडावर कसे बरं आणले होते? राजाने 2 हत्तींचे पिल्लू गडावर आणून त्यांना मोठे केले होते. या मंदिराचा आकार बाहेरून मस्जिदीसारखा साकारला आहे मुघलांना चकमा देण्यासाठी. यालाच गनिमी कावा बोलतात. हिरोजी इंदुरकर ज्यांनी हा गड बांधला त्यांच्या नावाची ही पायरी, जगदीश्वराचं मंदिर आणि ही आपल्या राजाची समाधी. राजे तुमच्या चरणी नतमस्तक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. दीदीला फॉलो करा.